नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. रोजची सकाळ अशी होती आमची. एकदम फ्रेश वातावरण, एकदम मोकळी हवा, सकाळी सकाळी सूर्यप्रकाश, चांगली हवा, चांगले माणसं आणि आमचं चांगलं गाव. आता सगळं आवरून मी आंघोळ ते करून आवरत आलो होतो कालवडींना चारा पाणी करण्यासाठी. ही आपली मक्का उगली, अर्धीला पाणी दिलं तर अर्धी उगली, अर्धी आता उगल नंतर. हे डांगराचे झाडं बिया लावल्या होत्या, कशी ग्रोथ आहे त्यांची बघा. 1-2 दिवसच झाले, बाकी ठिकाणी लावलं ते उगल्या नाही, उगतील. हा असं माझ्या शेताकडला व्ह्यू, व्यवस्थित, एकदम सुंदर, शांत. ही माझी वीटभट्टी होती. 2 वर्ष मी वीटभट्टीचा व्यवसाय केला. आपल्या कालवडी निवांत बसल्यात खाऊन पिऊन. मला बघून एक उठली, तिला मी उठवलं, उठ. तर बाहेर बांधायचा टाईम झाला. आता त्यांना पाणी वगैरे टाकवलं, बाहेर बांधलं, चारा टाकला आणि मग काय तेच डांगऱ्याच्या वेलांना पाणी टाकलं. जिथे जिथे पॉईंट लावलेले तिथे तिथं पाणी तिथं टाकून घेतलं. असं करून सगळ्या झाडांना पाणी टाकलं. या डांगऱ्या झाडांची ग्रोथ चांगली. आपल्या कालवडी चारा पाणी करून बांधले तिकडे खात आहे. आणि हा डायगावला जाणार रस्ता, रोडच आहे आपलं वावर. आणि हा आपला गावात जातो रस्ता. शेजारीच DP, ते लाईटचं काही टेन्शन नाही. घरी आल्यानंतर बसतो आपलं घरासमोर पेरूचं झाड, त्याला पेरू लागलेले आहेत, दिसत असतील तुम्हाला. तरी 7-8-10 पेरू आम्ही तोडलेत खाण्यासाठी. तर माझी बायको भाकरी बनवत होती चुलीवर, बाजरीच्या भाकरी. तर कोणाकोणाला बाजरीच्या भाकरी आवडतात, ज्यांना ज्यांना बाजरीच्या भाकरी आवडतात त्यांनी कमेंटमध्ये नक्की आय लाईक इट असं टाकावं. माझी बायको अशा प्रकारे छान छान बाजरीच्या भाकरी करते, ते पण चुलीवर. गॅसवर तर आम्ही खात नाही. पण पाऊस पडला तर गॅसवर करावं लागतील. जोपर्यंत आहे तोपर्यंत चुलीवरच. खूप छान भाकरी बनायची, एकदम टेस्टी असते. मस्त चुलीवरचं जेवण, एकदम स्वादिष्ट. त्याच्यामध्ये काही मिलावट नाही, काही टेन्शन नाही गॅसचं याचं त्याचं. हे दुखायचं काम नाही, दुखणं व्हायचं बी काम नाही. तसंच तर मग आज ॲडमिशन बी घ्यायचं होतं कृषी डिप्लोमाला, आणि वावर बी बघायचं होतं. मग म्हटलं वावर पण बघू आज पाचोडला. आणि पाचोडलाच कॉलेज आहे कृषी. आता कृषी डिप्लोमासाठी मी तिथं ॲडमिशन घेतलेलं 2 वर्षाचं आहे डिप्लोमा. आज ती प्रोसिजर केली, जावा हा पाचोडचा टोल नाका तुम्हाला सर्वांना दाखवावा. खूप मोठा असा टोल नाका आहे हा, मोठा वारी. टोल नाका क्रॉस केला तुम्हाला दाखवण्यासाठी खास व्हिडिओ केला मी रोडने. एकदम भारी रोड आहे. मधल्या साईडने सगळे फुलांचे झाडं, गुलाबी पांढऱ्या कलरचे. त्यानंतर छान सुविधा आहे टोलवर. पुढं फ्रेश रूम पण आहे, बाथरूम वगैरे, टॉयलेट ते सगळं आहे तिथं सोय, आंघोळीची. एकदम भारी सोय आहे टोल नाक्यावर. ते बघू शकता तुम्ही, जेंट्स लेडीज दोघांसाठी आहे. आता हे वावर आहे ते बघितलेलं, इथे 1.5 एकर आणि त्याच्या शेजारी ते 1 एकर आहे. विहिरीला भरपूर पाणी आहे. ते आमचे पाहुणे यांनी दाखवलं वावर. ह्यामुळे 22 लाख रुपये एकर विहिरीसोबत. 1.5 एकर आहे ते, विहिरीला भरपूर पाणी आहे. असं वावर आहे. आज वावर बघितलं. बघा तुम्हाला कसं वाटलं वावर, घ्यावा की नाही घ्यावा तुम्ही कमेंटमध्ये सांगा. ही बॉर्डर होती, हा लिंब दिसतो, हा बांध आहे आणि ती लास्टपर्यंत वावर आहे. आणि हा असंच रस्ता आहे. पांदी रस्ता म्हणता येईल, नाही तर शिवरस्ता म्हणता येईल.
आणि हे फ्रंटला दुसऱ्याचं वावर आहे. त्याच्यानंतर ते सेकंडला ती विहीर दिसते का, ते वावर आहे का दीड एकर. त्या वावराला ह्या वावराचा रस्ता देणार आहे असं म्हटले ते. बघू आता काय म्हणते किंमत काय नाही. इथून पुढं रोड दिसत असेल तुम्हाला, मेन जालना अंबड हायवे आहे का, तर गाड्या जाताना दिसत. जालना अंबड हायवे आहे तो मेन. त्या हायवेच्या लगत खाली आहे अर्धा 1 किलोमीटर ती जमीन अंतरावर आहे. बघू शकता गाड्या. तसंच त्यानंतर मी घरी आलो, काही खालची झाड काडी कचरा होतं ते जमा करून जाळून टाकलं. माझी बायको झाडून घेऊन ते केलं तिला. त्यानंतर मी कचरा जाळून टाकला. बघू शकता, कारण की जनावरावर खाली साफसफाई पाहिजे, नाहीतर त्यांना लय गोचिडा होतात. चारा ते व्यवस्थित खाता येत नाही, काही नाही. आणि स्वच्छ पाहिजेच, कोणत्याही पण गोष्टी करायला गेलं ना स्वच्छ पाहिजे. मग इथं आपण मक्का टाकलेली होती आणून वाळलेली, त्याचा पाला पडेल म्हटलं खातील कालवडी, त्यासाठी कालवडीनं त्या पाला पाचोळ्यावर बांधून दिलं. आणि हे डांगराचा वेल विटा लावून आळसा केला. म्हटलं कारवर पाय वगैरे देईल तर त्या हिशोबाने. बघा गाय किती भुकेली झालेली होती, मी बाहेर गेलो होतो त्या कारणाने मला यायला लेट झालं. गाय भिडली का पडपा खायला. हे असे डांगराचे वेलाचे झाडं झालेत चांगले, ग्रोथ चांगली, त्याला खूप फास्ट वाढतात ते. ह्या आपल्या कालवडी, एकीचं नाव होंडी, एकीचं नाव म्हणे. तिकडं गावीसाठी आपण कांडी गवत लावलेलं आहे, तिथं आपलं सोलार आणि बोर आहे. त्यानंतर घरी आलो, पाणीपुरी खाल्ली.